वेलकम टू माय चॅनल. कशा आहेत? आय होप बरे असेल. मी पण बरे. आज मी बनवणार आहे बटाणे फ्लावरची भाजी, ते पण रस्सावाली थोडीशी. त्याच्यासाठी मी काय केलं, फ्लावरला हळदी मीठ टाकून बॉईल करून घेतले आणि बटाट्याला हळदी मीठ टाकून तेलात फ्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर फ्लावरला बी थोडं तेलात फ्राय करून घेतलं. त्यासाठी मी मिक्सरमध्ये एक कांदा आणि एक टमाटा, नाही सॉरी 2 टमाटे, 3-4 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 5-6 आणि कोथिंबीर आणि अद्रकचा तुकडा हे करून कच्चा मिनी मिक्सरमधनं काढून घेतला. आता त्यासाठी तुम्हाला फोडणीमध्ये मी दाखवते पुढचं काय करायचं. आता मी तेल गरम करून घेतलं. 1 चमचा जिरा टाकून घेतलं. थोडंसं जिरा आपला तडतडला तर थोडं हिंग टाकून घेणार आहे. आता एक कांदा टाकला लांब चिरून. कांदा परतत राहायचा, थोडासा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत. हे बघा झाला गुलाबी रंगाचा होईपर्यंत. आता याच्यात मी लाल मसाला 2 चमचा आणि अर्धा चमचा हळदी बुक्की. आता याच्यात हळदीची बुक्की एक अर्धा चमचा आणि 2 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे. मिक्स करून घ्यायचं. आता हा जो कच्चा मसाला आहे ना आपला, ते सगळं टाकून घ्यायचं त्याच्यात. आता मिक्स करून घ्यायचं चांगलं. 5-10 मिनिटं मिक्स करायचं. जर म्हणजे कच्चापणा ते तेलामध्ये भाजलं ना, कच्चापणा दूर होतो. हे बघा आता हे मसाला आपला थोडंफार तेलात शिजायला आला तर त्यात कढीपत्ता टाकून घ्यायचं. ह्याला 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं. आता याच्यात धना आणि जिरा जाडा कुटून घेतलेला ते थोडंसं 1 चमचाभर टाकून घेतलं. आता वर खाली करून घ्यायचं. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घेणार आणि मसाला थोडंसं शिजायला. हे बघा मस्तपैकी आपलं शिजलं ह्याच्यात तेलात. आता याचा बघा तेल सोडायला लागलं. चांगलं शिजलं ना, ते कच्चापणा दूर होतो त्याचा. आता बटाटे पहिला टाकून घेणार आहे. आता ह्यांना एकत्र करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाच 10 मिनिटं याला झाकून ठेवायचं. बघा आता ढाकण काढून बघायचं. 5-10 मिनिटं फिरवत राहायचं याला. त्याच्यात फ्लावर टाकून घ्यायचं. तर हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. एक चमचा मॅगी मसाला टाकून घ्यायचं. आता वर खाली करून घ्यायचं. एक तांब्याभर गरम पाणी ओतून घेतलं. त्याच्यात गरम करून टाकलं ना पाणी, भाजीला चव पण येते आणि आपली चांगली मस्तपैकी शिजते पण. आता याला वर खाली करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आणि हा हे तिखट जास्ती आम्ही टाकले तर तुम्ही तुमच्या आवडीने तिखट करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता याला झाकण लावून ठेवायचं. 5-10 मिनिटं आपलं शिजू द्यायचं त्याच्यात. हे बघा याला उकळी आली आहे. आता याच्यात कोथिंबीर टाकून घेणार आहे. हे बघा झाली आपली भाजी. एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. एकदा तरी ट्राय करून बघा. ठीक आहे, बाय.